ढोलाला ताशाची साथ पाहिजे, ढोलाला ताशाची साथ पाहिजे. आणि श्री वाघजाई देवी पालखी नृत्य कला पथकाला फक्त आणि फक्त तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे, फक्त आणि फक्त तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे. श्री वाघजाई देवी पालखी नृत्य कला पथक ताई आपल्या समोर सादर करत आहेत हिंदू मुस्लिम ऐक्य. परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी झाली, कारणा परंपरा हा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड राहत होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एक 25ची लावण्यवती युवती होती. अतिशय सुंदर, अतिशय देखणे, आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्य कमी. त्या गुंड्यांचा डोळा त्या युवतीवर होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची आबरू उठावी असा त्यांनी बेत आखला. आणि दंगल ऐन जोमात असताना रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत सगळे तिच्या घराच्या दिशेने जाऊ लागले. बघता बघता दारावर दणका पडू लागला. आत ती होती, घाबरली, बावरली, शहरली. खिडकीतून बघितलं, गुंड दिसलं. इरादा ध्यानी आला. तशी जीवाच्या आकांताने बेभानपणे पळू लागली. मुंबईच्या रस्त्यावर 12-12:30 वाजता बेभानपणे पडते. तुला कळून चुकलं होतं की आता जर आपण या गुंडांच्या तावडीत सापडलो तर आपल्या आबरूची लोकर या रस्त्यावर टांगली जातील. तशीच बेभानपणे धावू लागली. धावता धावता एका बोलात शिरली. बोलात एका घरात तिला उजेड दिसला. दबाबतेवरून दारा पुढे गेली. दार टुटावलं, दार उघडलं गेलं आणि दारासमोर उभा होता आणि तिजीचा एक हिंदू युवक. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची. ही मुसलमान, मी हिंदू, मग एका हिंदूच्या दारापुढे कशी काय आली? त्यानं विचारलं, काय हवंय तुला? ती म्हणाली, काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत. माझ्या आबरू लुटण्याचा त्यांचा इरादा आहे. एका रात्रीपुरता मला इथे असं मिळेल का? तो म्हणाला, निश्चित ये, घर तुझंच आहे. स्वतःचं अंतरून पांघरून दिलं, सांगितलं झोप इथं तुला कुठल्याही प्रकारची भीती नाही. मी स्वतः दाराजवळ राखण करतो. ते गुंड परत येणार नाहीत, तुला त्रास देणार नाही, तू बिनतोड राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराजवळ राखण करू लागला. राखण करता करता मनात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची. ही मुसलमान, मी हिंदू, मग एका हिंदूच्या दारापुढे कशी काय आली? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड हिचे आबरू लुटायच्या उद्देशाने हिच्या पाठलागावर होते. मीही घरात एकटाच होतो, मीही तरुण होतो. मीही मनात आणलं असतं तर या क्षणी हिची आबरू लुटू शकलो असतो. माझ्या तावडीतून वाचवायला हिला कोणी नव्हतं. मग ही कुणाच्या भरोशावर माझ्या घरात थांबले? रात्रभर विचार केला पण उत्तर काही मिळालं नाही. शेवटी सकाळ झाली. ती युवती जायला निघाली. तिनं त्याचे आभार मानले. न राहता यानं विचारलं, बाहेर दंगल चालले हिंदू मुसलमानांची. तू मुसलमान, मी हिंदू, मग तू एका हिंदूच्या दारापुढे कशी काय आली? तुला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तुझे आबरू लुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागावर होते. मीही घरात एकटाच होतो, मीही तरुण होतो. मीही मनात आणलं असतं तर त्या क्षणी तुझे आबरू लुटू शकलो असतो. माझ्या तावडीतून वाचवायलाही तुला कोणी नव्हतं. मग तू कुणाच्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? आणि मग ती युवती सांगू लागली, त्या गुंड्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी मी बिनधास्तपणे धावत होते. धावता धावता या बोलात शिरले. बोलात तुझ्या घरात मला उजेड दिसला. दबाबत्यावरून तुझ्या दारापुढे आले. पण तुझा दार ठोठवायच्या अगोदर मी तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून हात डोकावून बघितलं तर माझ्या घराच्या भिंतीवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहित आहे, ज्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका नाही. गेल्या 350 वर्षांनंतरही माझ्या राजाबद्दल जन्मांशांमध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे. शिवाजी राजे स्मरणार्थ आहेत ते एवढ्यासाठी. त्यांच्या नावाचा जय जयकार आहे तोही एवढ्यासाठी. त्यांच्या विचारांचा जागर आहे तोही फक्त एवढ्यासाठी. मी शिवाजी आहे म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्च नेता परिमाण आहे. मला काय व्हायचंय तर मी ज्या क्षेत्रात ज्या प्रांतात आहे तिथला मला शिवाजी व्हायचंय. धन्यवाद. त्या छोटीनं चिमुकलीनं या कलाकारांसाठी काहीतरी आणले आहे आणि तिनं मला वाटतं हे रत्नाचं पारितोषिक हातात दिलं. मित्र, शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हा आमचा विचार आहे. आणि म्हणून माझ्या राजाचा जयघोष झाला पाहिजे. ज्या राजाने हे स्वराज्य निर्माण केलं, ज्या राजाने हे स्वराज्य तुम्हाला सर्वांना बहाल केलं, म्हणून राजांकरता एक आवाज होऊन जाऊ देत. तनालीवाल्याने राजांचं कर्तृत्व 5 मिनिटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. हा एक विचार, एक छोटा विचार तुमच्या आमच्या समोर मांडला. आणि म्हणून एकदा माझ्या त्या राजाकरता तुम्हा सर्व
खेडवासियांचा चिंचगडकरांचा आवाज तो रायगडावरती गेला पाहिजे. एक मिनिट जो आवाज सिग्नेलवरती गेला पाहिजे, जो आवाज रायगडावरती गेला पाहिजे, असा आवाज चिंचगडकरांचा आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. समाज प्रबोधन फार महत्वाचं आहे. अर्थातच आज महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आमच्या आया बहिणींवरचे अत्याचार, आज महाराष्ट्रामध्ये असणारी जी स्थिती आहे त्याच्यावर शिवाजी महाराजांचा विचार फार महत्वाचा आहे. वाजू दे वा वा. कोकणातले नामांकित सनईवादक मंगलभाई चौगुले या संघासमोर जोडले गेले. अनेक स्पर्धांमध्ये हे सनईवादक या संघाबरोबर असतात. ढोल ताशाचा नजर होतो. जी भगवा पताका आमच्या वारकऱ्यांची, आमच्या धारकऱ्यांची, हीच भगवी पताका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं स्वराज्य उभं केलं. आणि त्यानंतर 1966 साली मुंबईच्या 4x4च्या खोलीमध्ये हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केली. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये होणारे अन्याय अत्याचार, महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार, आमच्या शाळकरी मुलांवरती होणारे अन्याय अत्याचार, याच्याकरता शिवाजी महाराज हा मोठा विचार आहे आणि हा संदेश आपण दिला. खूप आभारी आहे आपला. चला तनाडीवाले स्पर्धक क्रमांक 4 वाघसाई देवी पालकनृत्य पदक तनाडी. एकापेक्षा एक संघ आज दाखल झाले की लाख मोलाची स्पर्धा जिंकण्याकरता, चिंचगडकरांना जिंकण्याकरता, खेडवासियांना जिंकण्याकरता हे सगळे संघ खूप मोठा प्रवास करून या ठिकाणी दाखल झाले. चला तनाडीवाले तिन्ही पंच, नामांकित पंच. एका बाजूला स्वतः स्वप्नील दादा गुरव, ज्यांच्या टोक्यावरती ज्यांनी या पालखी नृत्यामधली नृत्य पाहिलं असेल, त्यांच्या हृदयाचा टोका चुकला असेल. त्याचबरोबर स्वतः जडास खेड तालुक्याचे सुपुत्र आणि गावचे सुपुत्र सुनील दादा घाणेकर साहेब. अप्रतिम या ठिकाणी आयोजन आहे, संयोजन आहे. एक चांगला संदेश आपल्या माध्यमातून समाजाला आपण दिला आहे, ही नक्कीच एक चांगली गोष्ट आहे. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे 5 मिनिटांमध्ये हा देखावा आणि देखाव्यातून हे समाज प्रबोधन. सुंदर या ठिकाणी सुरुवात. एकाच्या डोक्यावर खांद्यावरती दुसरा कलाकार, त्याच्या डोक्यावरती ही समयी दिवे पेटतात. 2 हातामध्ये दिवे आहेत, त्याच्या खांद्यावरती उभा राहिला. काय सुरुवात आहे, जबरदस्त. या ठिकाणी दीप उत्सव साजरा केला जातो. अप्रतिम. प्रत्येकाच्या हातामध्ये दिवा, दिवा अंधकारातून प्रकाशमय जीवनाकडे आपल्याला घेऊन जात असतो. ते दीप प्रज्वलन जबरदस्त या ठिकाणी सुरुवात. सगळे कलाकार या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी प्रवेश. सगळ्यात पुढे नृत्य कलाकार, त्यानंतर भव्य पताका घेऊन निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्याच्या मागे ताशेवाला आणि त्याच्या मागे सलग 4 ढोलवाले, त्यानंतर सनईवाला आणि सूरवाला. अशा प्रकारचं सुंदर आगमन. अभिनंदन तुमचं.
जबरदस्त या ठिकाणी ओळख. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. कलाकाराने एकदा पालखीला स्पर्श केला की वेळ सुरू होते. ती वेळ असते 20 मिनिटाची. एकूण 25 मिनिटं 5 मिनिटं सुरुवातीच्या देखाव्याला आणि त्यानंतर नृत्याकरता सलग 20 मिनिटं आणि ती 20 मिनिटं तेव्हा सुरू होतात ज्यावेळेस हे कलाकार पालखीला स्पर्श करतील. त्या क्षणी मात्र वेळ सुरू होते. त्यांना निवडले चला लवकर. बाहेरचं गुलाबी रिंगण हे पंचांसाठी आहे खास. चला थोड्या वेळासाठी आपण एसी ऑन केला होता. त्याच्यामध्ये वरुण राजा बरसला, सगळ्यांना थंड केला. काही लोक घरी चालले की गरम होत होतं म्हणत होते, म्हणून भाऊ गेल्यावरती रिमोट दाबला आणि थोडासा वर्ष झाल्यानंतर थंड व्हायला आता सकाळपर्यंत काळजी नाही. सकाळच्या काकडे आरती इथेच करायची आणि घरी जायचं. दिवस घरामध्ये चूल पेटवायची नाही. दुसरा निशाणा
प्रत्येक हालचाली ज्या तुमच्यावरती मोठी जबाबदारी निरीक्षण आणि परीक्षण या उघड कामगारी परीक्षण करणारे तिन्ही परीक्षण या सनई वादकाने अखंड कोकणामध्ये आपला सनईचा सूर कार्यक्रमामध्ये निश्चित महिलेसाठी जोरदार टाळ्या वाजवू दे. असं कुठलं गाव नाही तिथे महिलेवाईचा सनईचा सूर नाही. या
निशाणाची जाणवायची बंद जबरदस्त साधन आहे. सूर्य आणि त्याच्यावरती दमदार सादरीकरण नृत्य कलाकारांचं एका कलाकाराने डोक्यावर हाताची घेतली.
शेवटचा टप्पा जवळ येतो या जवळजवळ कमाई हा संघ या ठिकाणी अंतिम टप्पा पूर्ण आमच्या कोकणची ही पारंपरिक लोककला या पूर्वजांनी जोपासली. लास्ट 4 मिनिट, शेवटची 4 मिनिटं बाकी. भविष्य त्याचं सादरीकरण आहे. जबरदस्त जबरदस्त वेगवान निशाणवर वेगवान झाला. शेवटची 3 मिनिटं बाकी आहे. जबरदस्त वाटते. महिलेचा रंग, महिलेचा सूर्य या महिलेने अखंड महाराष्ट्र गाजवला. त्याच्या
वाघजाई देवी पालखी नृत्य पथक तनाळी यांच्याकरता हे जोरदार टाळ्या वाजवत आहे चिचगरकरांचे खेळ